झी मराठी, चर्चा ही होणारच। मौजे गुळंब तालुका चंदगड येथील मत्स्य व्यवसाय प्रकल्पासाठी सन 1991 मध्ये संपादित करण्यात आलेल्या शेतजमिनीचा संपूर्ण मोबदला, पर्यायी शेतजमीन अथवा मूळ जमीन परत मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी गुळंब येथील बाधित शेतकऱ्यांनी आज चंदगड येथे जिल्हाधिकारी यांना सविस्तर निवेदन सादर केलं। आमदार शिवाजीराव पाटील, तहसीलदार राजेश चव्हाण, संबंधित अधिकारी व मान्यवर उपस्थित होते। निवेदनात म्हटलं की मौजे गुळंब येथील गट क्रमांक 30, 124 व 125 मधील शेतजमिनी शासनानं सन 1991 मध्ये मत्स्य व्यवसाय प्रकल्पासाठी संपादित केल्या। या संपादनामुळे अनेक शेतकरी कुटुंब 100% भूमिहीन झाली। त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेली शेती चिरावली गेली। मात्र 3 दशकांहून अधिक काळ उलटूनही अनेक शेतकऱ्यांना संपूर्ण व योग्य मोबदला मिळाला नाही। पर्यायी शेतजमीनही उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्यानं त्यांच्यासमोर उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला। बाधित शेतकऱ्यांनी गेल्या 30 वर्षापासून शासन व प्रशासनाकडे सातत्यानं निवेदनं, अर्ज आणि पाठपुरावा केला, तरीही त्यांच्या न्याय मागण्यांवर ठोस निर्णय झाला नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। शासनाने या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून सर्व बाधितांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदनात शासनाकडे 4 प्रमुख मागण्या करण्यात आल्या। संपादित जमिनीचा संपूर्ण व योग्य मोबदला तात्काळ अदा करावा, सर्व बाधित शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी शेतीयोग्य पर्यायी जमीन द्यावी, ते शक्य नसल्यास संपादित जमीन मूळ मालकांना परत करावी, संपूर्ण जमीन संपादन प्रकरणाची चौकशी करून बाधितांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी शेतकऱ्यांनी शासनाला 3 महिन्यांचा अल्टिमेटम देत या कालावधीत लेखी व सकारात्मक निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषण, धरणं, आंदोलन किंवा तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला। या निवेदनावर गुंडू रुपाना दळवी, जयश्री शिवाजी दळवी, रामा बडकू डोंगे, जनाबाई विठ्ठल गोंडे, सठू चांगू गोंडे, लक्ष्मण चांगू गोंडे, कृष्णा राम दळवी, अंकुश नारायण दळवी, गुणवंती बडकू गवस आणि चांगू यशवंत गवस या बाधित शेतकऱ्यांना स्वाक्षरी असून समस्त गुळंब ग्रामस्थांनी या लढ्याला पाठिंबा दर्शवलाय। दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर शासनानं आता तरी संवेदनशील भूमिका घेत बाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा परिसरातून व्यक्त होते। सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड।